नमस्कार. MPSC इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. गेल्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना पाहितल्या. या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धती व राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडथळे समस्या पाहणार आहोत. यातील पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धती हा मुद्दा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीमध्ये प्रमुख 3 पद्धती गणल्या जातात. नंबर 1 उत्पादन पद्धत, नंबर 2 उत्पन्न पद्धत, नंबर 3 खर्च पद्धत. यातील पहिली जी पद्धत आहे उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धत म्हणजे काय? उत्पादन पद्धत म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रातील उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचे पैशातील मूल्य गणले जाते आणि त्याद्वारे जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं त्याला उत्पादन पद्धत असे म्हणतात. बघा, लक्षात घ्या, उत्पादन पद्धत म्हणजे काय? एखाद्या अर्थव्यवस्थेमधील सर्व क्षेत्र म्हटलं की 3 क्षेत्र असतात: कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र. या तिन्ही क्षेत्रातील वस्तू आणि सेवांचे उत्पादन, परंतु कोणत्या वस्तू? तर अंतिम वस्तू आणि सेवा यांचं पैशातील मूल्य काउंट करून मोजून जे राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते त्या पद्धतीला उत्पादन पद्धत असे म्हणतात. त्यानंतर दुसरी जी उत्पादनाची पद्धत आहे उत्पादन मोजण्याची ती म्हणजे उत्पन्न पद्धत. उत्पन्न पद्धत म्हणजे काय? जेव्हा देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे देशातील व्यक्ती आणि संस्था यांच्या उत्पन्नाची बेरीज करून मोजले जाते, अशा पद्धतीला उत्पन्न पद्धत असे म्हणतात. त्यानंतर तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे खर्च पद्धत. खर्च पद्धत म्हणजे काय? तर जेव्हा देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे एकूण खर्चांची बेरीज करून काढली जाते, अशा पद्धतीच्या राष्ट्रीय उत्पन्नाला खर्च पद्धतीद्वारे काढलेले राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. मग खर्च पद्धतीमध्ये जो खर्च असतो तो 2 प्रकारचा असतो. ते 2 प्रकार कोणते? एक खाजगी खर्च असतो आणि दुसरा सरकारी खर्च असतो. अशा दोन्हीही खर्चाची बेरीज करून जे खर्च काढला जातो आणि त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं त्याला खर्च पद्धती असे म्हणतात. अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 3 पद्धती आहेत. ह्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या पद्धती आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर आपण भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापन हा मुद्दा पाहणार आहोत. बघा, आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 3 पद्धती पाहितल्या, परंतु एक विशेष बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे जी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे की भारतामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणतीही पद्धत विकसित केली गेलेली नव्हती किंवा कोणत्याही पद्धतीचा स्वीकार केला गेला नव्हता. मग भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन तेव्हा कशा पद्धतीने होत होते? तर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन हे खाजगी पद्धतीने म्हणजे खाजगी व्यक्तींद्वारे केले जात होते. ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, लक्षात येतं आहे का? स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन हे खाजगी व्यक्तींनी केले आहे. हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मग यामध्ये सर्वप्रथम भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी दादाभाई नौरोजी यांनी केली. ती 1867-68 या वर्षामध्ये केली आणि त्या वर्षामधील त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तर ते 340 कोटी रुपये इतकं भरलं होतं. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये आपल्या देशावर इंग्रजांची सत्ता होती. जसं भारतीय दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली तसं इंग्रज अधिकाऱ्यांनी देखील भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केलेली आहे. त्यामध्ये लॉर्ड कर्झन या इंग्रज अधिकाऱ्याने 1897-98 या वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली. त्यानुसार त्यांच्या मोजणीनुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 675 कोटी रुपये एवढे मोजले गेले. त्यानंतर पुन्हा दुसरा इंग्रज अधिकारी विल्यम डिग्बी यांनी 1899मध्ये
भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली. त्यांच्या गणनेनुसार 390 कोटी रुपये एवढे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न होते. त्यानंतर मात्र भारतीय फिंडले शिरास यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली 1911 त्यांच्या मोजणीनुसार भारतातील राष्ट्रीय उत्पन्न 1942 कोटी रुपये इतके होते. त्यानंतर भारतातील वाडिया आणि जोशी यांनी 1913-14 या कालावधीमधील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली. त्यांच्या मोजणीनुसार 1087 कोटी रुपये एवढे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न होते. त्यांच्यानंतर डॉक्टर V.K.R.V. राव यांनी 1931-32 या कालावधीमध्ये भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली. त्यांच्या मोजणीनुसार 1689 कोटी रुपये इतके भारतातील राष्ट्रीय उत्पन्न होते. यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणतीही पद्धत अस्तित्वात नव्हती. मात्र त्या कालावधीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची जी मोजणी केली ती खाजगी व्यक्तींद्वारे केली गेली आहे. त्यामध्ये भारतातील पहिली व्यक्ती दादाभाई नौरोजी आहेत, दुसरी व्यक्ती फिंडले शिरास आहेत, त्यानंतर वाडिया आणि जोशी आहेत. तर इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये लॉर्ड कर्झन हे पहिले अधिकारी आहेत, विल्यम डिग्बी हे दुसरे अधिकारी आहेत ज्यांनी भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली. या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर आपण स्वातंत्र्यानंतरची राष्ट्रीय उत्पन्न मापन भारतातील पाहू. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली 1949 आणि या समितीने 1949 भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली. त्यांच्या मोजणीनुसार भारतातील राष्ट्रीय उत्पन्न हे 8650 कोटी रुपये इतके भरले. या राष्ट्रीय उत्पन्न समितीने शिफारस करून 2 संस्थांची स्थापना केली. त्या 2 संस्थांमध्ये एक संस्था होती NSS आणि दुसरी संस्था होती CSO. पहिली जी संस्था आहे NSS त्याला राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण असे म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशीवरून 1950 या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या नावामध्ये पुढे 2 वेळेस बदल केला गेला. त्यातील पहिला बदल हा 1970 केला गेला. स्थापनेच्या वेळी या संस्थेचं नाव काय होतं? NSS म्हणजेच नॅशनल सॅम्पल सर्वे. यामध्ये 1970 बदल करून नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन म्हणजेच NSSO असं करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा या नावामध्ये बदल करून NSSO हे नाव बदलून नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस म्हणजेच NSSO असे करण्यात आले. या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा मुद्दा म्हणजे जो पहिला बदल केला गेला तो 1970 तो NSSच्या जाग्यावर NSSO असा आहे. म्हणजेच नॅशनल सॅम्पल सर्वेच्या जाग्यावर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन्स असा आहे. मात्र दुसरा जो बदल केला गेला तो NSSOला NSSO जागेवरच आहे. मात्र त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन हा शब्द होता शेवटी O फॉर ऑर्गनायझेशन आणि सेकंडच्या बदलामध्ये O फॉर ऑफिस अशा पद्धतीने केलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. NSSOद्वारे सर्वेक्षण केले जाते. ते कोणत्या घटकावर किंवा कोणत्या बाबीचं सर्वेक्षण करतात? तर NSSOच्या माध्यमातून देशांतर्गत उपभोग खर्च, रोजगार आणि बेरोजगारी, सामाजिक आरोग्य, भूमी आणि पशुधन, शिक्षण आणि ग्रामीण भागातील पायाभूत सोयीसुविधा या घटकांचं सर्वेक्षण NSSOच्या माध्यमातून केलं जातं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच इथं महत्त्वाचा मुद्दा उपभोग खर्च नोंदण्याचं काम किंवा त्याचं सर्वेक्षण करण्याचं काम NSSO करते. त्याचबरोबर देशातील रोजगार पातळी आणि बेरोजगारीची स्थिती जाणून घेण्याचं काम त्याचं सर्वेक्षण देखील NSSOद्वारे केलं जातं. तसंच देशातील शिक्षण, ग्रामीण पायाभूत सोयीसुविधांचा सर्वेक्षण देखील NSSOद्वारे केलं जातं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या
शिफारशीवरून जी दुसरी एक CSOची स्थापना केली गेली. CSO म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, त्याला केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय असं म्हटलं जातं. या केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयाची स्थापना 1951ला स्थापन करण्यात आलेली केंद्रीय सांख्यिकीय संस्था, या संस्थेचे वर्गीकरण करून 1954मध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटनेची स्थापना केली गेली. या केंद्रीय सांख्यिकीय संघटनेचे कार्य 1955 पासून सुरू झाले. या CSOचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे आणि औद्योगिक सांख्यिकीय विभाग कोलकाता या ठिकाणी कार्यरत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयाचे म्हणजेच CSOचे मुख्य कार्य काय आहे, तर देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणे व आकडेवारी जाहीर करणे हे CSOचे मुख्य कार्य आहे. या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे, देशातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी CSOद्वारे केली जाते आणि राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जाहीर CSOद्वारेच केली जाते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या जे आपण 3 पद्धती पाहितल्या, कोणत्या? उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. यापैकी भारतामध्ये CSOद्वारे कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो, असा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जो एक्झामला विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये लक्षात ठेवण्याचा मुद्दा आहे की या 3 पद्धतीपैकी भारतामध्ये CSOद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करत असताना 2 पद्धतींचा अवलंब केला जातो. त्या 2 पद्धती म्हणजेच पहिली उत्पादन पद्धत आणि दुसरी उत्पन्न पद्धत. या दोन्ही पद्धतीच्या साहाय्याने भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी CSO करत असते. यामध्ये पहिली पद्धत जी अवलंबली जाते, उत्पादन पद्धत, ही उत्पादन पद्धत ही कृषी आणि उद्योग क्षेत्रातील ज्या अंतिम वस्तू आहेत त्या मोजण्यासाठी अवलंबली जाते. आणि दुसरी पद्धत जी आहे उत्पन्न पद्धत, ती सेवा क्षेत्रासाठी वापरली जाते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या किंवा अडथळे हा मुद्दा पाहूयात. बघा मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय पाहितलं, राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संकल्पना आपण पाहितल्या, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती पाहितल्या, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असलेली CSO ही संस्था पाहितली. तर त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या किंवा अडथळे. अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर सायमन कुझनेट, जे राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीचे जनक म्हणून ओळखले जातात, त्यांनीच राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडथळे किंवा समस्या सांगितलेल्या आहेत. या समस्यामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या आपल्याला सांगता येईल की ज्या राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यातील योग्य पद्धत कोणती, हा सर्वात महत्त्वाचा अडथळा आहे की कोणत्या पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करावी, योग्य पद्धत कोणत्या पद्धतीला म्हणावी, ही समस्या आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी जी आकडेवारी लागते ती शास्त्रशुद्ध पद्धतीची आकडेवारी मिळत नाही, ही दुसरी समस्या आहे. त्यानंतर तिसरी समस्या, राष्ट्रीय उत्पन्न हा एक प्रवाह आहे आणि प्रवाहाचे मापन करणे कठीण असते, ही तिसरी समस्या आहे. त्यानंतर पुढची समस्या आहे, एकाच व्यक्तीचे अनेक व्यवसाय असतात आणि मग त्याच्या नेमकं कोणत्या व्यवसायापासूनचं उत्पन्न गृहीत धरायचं, ही समस्या आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे देशातील असंख्य व्यक्ती निरक्षर आहेत आणि मग असे असंख्य व्यक्ती निरक्षर आहेत आणि ते व्यवसाय करतात, ते आपल्या व्यवसायाच्या उत्पन्न आणि खर्चाच्या नोंदी व्यवस्थित ठेवत नाहीत आणि मग त्याचा उल्लेख राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कसा करायचा, ही मोठी समस्या आहे. त्यानंतर आपल्या देशामध्ये आजही वस्तू विनिमयच्याद्वारे व्यवहार होतात, म्हणजे वस्तूंच्या बदल्यात वस्तू दिल्या जातात. अशा व्यवहारांचं मूल्य ठरवण्याची अडचण आहे, ही राष्ट्रीय उत्पन्नातील महत्त्वाची अडचण आहे. त्यानंतर आपल्या देशामध्ये आजही सेवाभावाने विना मूल्य कार्य केलं जातं. फॉर एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये राबणारी आई कोणताही मोबदला न घेता काम करत असते, मात्र तिच्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही, कारण तिला कुठला मोबदलाच दिला जात नाही, मात्र ती काम करत असते. अशाही समस्या आहेत. त्याचबरोबर काही वस्तूंची निर्मिती करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. उदाहरणार्थ जहाज बांधणी
किंवा रेल्वे इंजिन निर्माण करणे किंवा हवाई जहाज तयार करणे आणि अशा वस्तू निर्माण केल्याच्यानंतर त्या साधनांच्या साह्याने अनेक वर्षे उत्पन्न मिळत जाते. मग यातील नेमकं कोणतं उत्पन्न गृहीत धरायचं किंवा कोणतं उत्पन्न पकडायचं ही समस्या आहे. त्याचबरोबर एकाच वस्तूची गणना डबल होण्याची शक्यता असते, म्हणजे दुहेरी मोजणीची समस्या आहे. याशिवाय उत्पन्नाची मोजणी करत असताना काळ्या बाजारातून आलेले उत्पन्न कोणते आणि त्याच्या शुद्ध उत्पन्न कोणते हे ठरवणे कठीण असते. तीही समस्या आपल्याला समोर जाणवते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना या सर्व समस्या पुढे येतात आणि या सर्व समस्या म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडथळे ठरतात. आणि या सर्व समस्या आपण लक्षात ठेवणं एक्झामच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा असलेला मुद्दा म्हणजे व्यापार चक्रे, ज्याला ट्रेड सायकल असं म्हटलं जातं. व्यापार चक्रे म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेत घडून येणारे चढ उतार अर्थात बदल म्हणजेच व्यापार चक्रे होय. बघा पुन्हा एकदा सांगतो, व्यापार चक्र म्हणजे काय, अर्थव्यवस्थेत घडून येणारे चढ उतार किंवा बदल म्हणजेच व्यापार चक्र होय. व्यापार चक्राच्या अवस्था हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर सुम्पीटर यांनी व्यापार चक्राच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली अवस्था आहे तेजी, दुसरी अवस्था आहे घसरण, तिसरी अवस्था आहे मंदी आणि चौथी अवस्था आहे पुनर्जीवन. या 4 अवस्था प्रोफेसर सुम्पीटर यांनी व्यापार चक्राच्या सांगितलेल्या आहेत. या 4 अवस्था समजण्यासाठी तुम्ही डायग्राम पाहणं गरजेचं आहे. त्या डायग्रामच्या माध्यमातून या अवस्था तुम्हाला समजून येतील. बघा समोर जी डायग्राम दिसते त्यामध्ये OX अक्षावर कालखंड म्हणजे कालावधी दर्शवलेला आहे, OY अक्षावर आर्थिक चक्र दर्शवलेलं आहे. यातील PP हा वक्र जो आहे तो पूर्ण रोजगाराची पातळी दर्शवणारा वक्र आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर A, B, C, D आणि E हे बिंदू काय दर्शवतात, तर व्यापार चक्रातील बदल दर्शवतात. यातील पहिला जो बदल आहे तो या ग्राफमध्ये तुम्ही पहा. पहिला जो आहे ती म्हणजे तेजीची अवस्था दाखवलेली. ती कुठून कुठपर्यंत दाखवली, तर A ते B. म्हणजे तेजी म्हणजे काय, तर जेव्हा तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार पातळी वाढते, उत्पादन वाढते, मागणी वाढते आणि वस्तूंच्या किमती वाढतात, त्या सर्व क्षेत्रात येणारी जे बदल असतो तो तेजी म्हणून ओळखला जातो. एका विशिष्ट बिंदूच्या नंतर अर्थव्यवस्थेमध्ये घसरण सुरू होते. म्हणजे जशी वाढ झालेली असते प्रत्येक क्षेत्रामध्ये तशी घट व्हायला लागते, त्याला घसरण म्हटलं जातं. आणि ती घसरण वेगाने होऊन शेवटी त्याचं रूपांतर मंदीमध्ये होते. मंदीची अवस्था म्हणजे डिमांडलेस अवस्था, म्हणजे मागणीच नसते. मागणी नसल्यामुळं सर्व व्यवसाय थांबतात, रोजगार जातो आणि तिथं म्हणजे तेजीच्या विरुद्ध अवस्था म्हणजे मंदीची अवस्था असं ओळखलं जातं. मात्र काही कालावधीच्या नंतर पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये ऊर्जित अवस्था निर्माण होते, त्याला पुनर्जीवन म्हटलं जातं. पुन्हा रोजगार वाढायला लागतो, उत्पन्न वाढायला लागते, कच्च्या मालाची मागणी वाढायला लागते आणि पुन्हा पूर्ण रोजगाराची पातळी प्राप्त होते ई या बिंदूच्या ठिकाणी. आणि नंतर पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजीचं चक्र सुरू होतं. अशा पद्धतीनं या डायग्रामच्या साह्याने, ग्राफच्या साह्याने आपल्याला तेजी, घसरण, मंदी आणि पुनर्जीवन या अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर सुम्पीटर यांनी व्यापार चक्राच्या सांगितलेल्या अवस्था पाहावयास मिळतात. एकानंतर एक या ठिकाणी क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आल्याच्यानंतर घसरण असते, घसरण आल्याच्यानंतर मंदी असते आणि मंदीच्या नंतर पुनर्जीवन असते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. शेवटी मित्रांनो, या सर्व आज जे मुद्दे आपण पाहितले ते राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धती, भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन स्वातंत्र्या अगोदर आणि स्वातंत्र्यानंतर, त्यानंतर NSS व CSO या 2 संस्था आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडथळे आणि शेवटी जो मुद्दा आपण पाहितला तो म्हणजे व्यापार चक्रे. हे सर्व मुद्दे MPSC एक्झामच्या दृष्टिकोनातून, PSI STI एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. यावर आधारित क्वेश्चन पडू शकतात, पडलेले आहेत. शेवटी पुढील तासामध्ये आपण अशाच पद्धतीचे एक महत्त्वपूर्ण असलेल्या मुद्द्यावर आपण समजून घेऊ, ते मुद्दे आपण अभ्यासू.
शेवटी तुम्हाला एवढंच सांगेल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही लेक्चर सिरीज पोहोचण्यासाठी तुम्ही स्वतः हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना सेंड करा. थँक्यू.